जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म त्यामधील द्वितीय खंड भाग 3 उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा पाठ 8. रठ्ठपालाचे धर्मांतर. एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठ्ठीत येथे भगवंत राहिले. कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेल्या रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी कापली, पित्त वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे. ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते. अशावेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्या व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवंतांनी विचारले, असे करण्यास तुला तुझ्या मातापित्यांची संमती आहे काय. नाही भगवान. ज्यांना त्याच्या मातापित्याची संमती नाही त्यांना मी प्रवज्या देत नाही. महाराज, मी संमती मिळविण्याचा मी प्रयत्न करीन. तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आई वडिलांच्याकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. आई वडिलांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले, बाळा रठ्ठपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा पी मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही. आमच्या जवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याला आम्ही संमती का द्यावी. दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठ्ठपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतले आणि एक तर मी येथेच प्राण देईन, नाहीतर भिक्खू तरी होईल, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आईवडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले. पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2दा-3दा विनवणी केली, पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही. म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यात त्यांनी त्यांना सांगितले. तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी त्यांना सांगितले. त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही.
तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तू सांगत आहे की मी एकतर मरून जाईल नाहीतर भिक्खू होईल. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही. पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. ठीक आहे, आम्ही संमती देतो. पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले. परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळविली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्ल कोठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात तो उपरतींच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रठ्ठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या अनुज्ञेने आईवडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. रठ्ठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोट्टीत येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरु राजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरित होते. त्यांनी रठ्ठपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या वैराग्याच्या कारंट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकार तर नाहीच, पण शिव्या मात्र मिळाल्या. वडिलांनी त्याला ओळखलंच नाही. त्याचवेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रात घाल. याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीन बाई, धाकटे धनी परत आले आहे. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस. आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली.
कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस, हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस? गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही, नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ये बाळ, आपण घरात जाऊ. नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे, रठ्ठपाल म्हणाला. ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे. भिक्खू रठ्ठपालाने मौन धारण करून आपली संमती दिली. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी रुपयाच्या लुगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रठ्ठपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेला सर्व प्रकारचा साजशृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार झाल्याबरोबर चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे. मी तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्य या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. ये बाळ, तुझी श्रमचर्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग, उपभोग आणि सत्कृत्य कर. गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, त्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात, त्या अप्सरा आहेत तरी कशा? तो म्हणाला, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला, गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. भोजन तयार आहे, बाळ, सुरुवात कर. पिता म्हणाला आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राज्याच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला. आपण पहावयास येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसला असल्याचे त्यांनी पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तेथेच एक झाडाखाली बसला आहे. आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवाशासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालाला भेटण्यासाठी निघाला.
रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसा. माझे हे आसन आहे. माझे हे आसन आहेच. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसाने 4 हानी भोगाव्या लागतात की. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसाने 4 हानी भोगाव्या लागतात की, ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशाचे केस काढून टाकतो, पित्तवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे 1 म्हातारपण, 2 अनारोग्य, 3 दारिद्र्य आणि 4 नातलगांचा मृत्यू ह्या होत. समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे. वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरण्याच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यास किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर ज्वानीत आहेस. तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूपयौवन संपन्न आहेस. तुझ्या वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा समजा की रोगी, यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे, म्हणून आरोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा? किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळवण्याची किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? रठ्ठपाल उत्तरला, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो. याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेले 4 तत्वे मी समजावून घेतली आणि पाहिली आणि ऐकली. ती 4 तत्वे अशी. पहिलं, जग अनित्य असून सतत बदलत आहे. 2, जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. 3, आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे किंवा जावे लागते. 4, तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे.
आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखे धडपडत आहे. ते सारखे धडपडत आहे. विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट राजा उद्गारला. भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे. भगवंतांनी, राजा म्हणाला, विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट राजा उद्गारला. भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे. पहा, म्हणून त्यानं सगळं सोडलं. हेच भावचक्रामध्ये सामान्य माणसाला म्हातारपण येईपर्यंत ह्या गोष्टी समजून घ्या लागते. सांगितलं मी मागेही सांगितलं होतं. 4 आर्य सत्य होते, त्याच्यातला भाग आहे 4 आर्य सत्यामधला, त्यातलं एक हे भाग येते. पहिला येते 4 आर्य सत्यामध्ये दुःख, त्यामध्ये मोडते सगळं. जग अनित्य आहे, सतत बदलत आहे, हे दुःख आहे, त्याला ते कळलं. दुसरं, जगाला रक्षण करता किंवा पालन करता कोणीही नाही, हे दुःख आहे. कारण रक्षण करताही नाही आणि पालन करताही नाही. आपले कर्म आपल्यालाच भोगा लागते. आपले कर्म आपल्याला भोगा लागते. मग आपले कर्म कोणते असते? मग जे तुम्हाला सांगत राहतो नेहमी मी, जर तुम्ही एखाद्याची हानी केली तर आपली हानी होते. जसं पेरलं तसं उगवते, आहे का नाही? आपण मनातल्या मनात कोणाच्याबद्दल वाईट चितलं, एखाद्याने साप पटकन मरशील रे तू, आहे का नाही? कोणी कोणा श्राप देते. जर समजून घ्या, हिचं मन पवित्र असन आणि हे श्राप देऊ राहिली तर तो श्राप लागते कदाचित. पवित्र असन तर, पण पवित्र नाही आहे, पवित्र नाही आहे, पवित्र नाही आहे, दोषी आहे, स्वतःही दोषी आहे आणि सामन्याला दोषी आहे, तर तो काही लागत नाही. मग तो लागत नाही, काही फायदा नाही. मग तो या कर्मानं तो भोगणार आहे, हिच्या कर्माने हे भोगणार. पण हे त्याला त्याच्याबद्दल वाईट चितून कोणी व्यक्ती, मनुष्य असो एखादा किंवा कोणता स्त्री असो, तर वाईट चितून हिचा दोष वाढते अजून. म्हणजे हिच्या मनात ते राग उत्पन्न झाला ना, द्वेष उत्पन्न झाला, त्याच्यामुळं काय होते, मग तो दोष काही अजून वाढते. मग हे रोगी राहते, दुःखी राहते, मग परेशान राहते. म्हणून आपण कोणाबद्दल चितूच नाही. तसं भगवंताचा एवढा भयंकर अपमान झाला जागोजागी. ते एक कोणत्या स्त्रियानं केला अपमान, कोणत्या पुरुषानं अपमान केला, कोणत्या ब्राह्मणानं अपमान केला भगवंताचा, कोणत्या राजांनी अपमान केला, तर भगवंतांनी कधीच कोणाला श्राप नाही दिला. काहून? भगवंताला माहीत होतं त्याच्या कर्माचे फळ तोच भोगणार आहे. निसर्ग एवढा बलशाली आहे का घुमवून फिरून त्याला वापस देते. तर भगवंतांनी काहीच कोणाला श्राप नाही दिला, कधीच नाही. त्याईनं काही ते आपापल्या कर्माला खतम झाले. तो देवदत्ता भगवंताने वारंवार मारण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या कर्मानं खतम झाला. सम्यक संबुद्धाच्याबद्दल विचारही करणं, काही काही लोकांना सम्यक संबुद्धाबद्दल वाईट विचार केले का याला बा त्रास द्यायचा आहे, तसेच संपले ते. काहून? त्याचं बल तेवढं मोठं होतं. कोणाचं बल केवढं आहे याच्यावर आपली हानी अवलंबून आहे. समजलं का तुम्हाला? एखादा दारुडा आहे, दारुड्याबद्दल वाईट चितलं तर हानी नाही होत, कारण तो स्वतः दोषी आहे. पण तो पुण्यवान आहे, कुशल कर्माने भरलेला आहे, त्याच्याबद्दल जर वाईट चितलं इकडं हानी होते. समजलं? पुण्यवान किती पुण्याचा व्यक्ती आहे, तो त्याचं पुण्य एवढं आहे काय, एवढं आहे काय, एवढं आहे काय, एवढं आहे काय, चाललं वाढत. त्याच्याजवळ पुण्य किती आहे. आणि त्याला जर एखादा दोषी माणूस त्याला जर त्याच्याबद्दल जर वाईट चितलं मनात, याची हानी होऊन चालवून जाते. असं कर्म आहे माहिती, काम करते. तर ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक आणि सामान्य मनुष्याला समजत नाही धम्मातल्या. म्हणून मला हे वाचता वाचता मला आठवते, मग मी सांगत असतो. माझ्याजवळ समय ज्ञान आहे. माझ्याजवळ कोणतं ज्ञान आहे? समय ज्ञान. भलंही काही ही माझी जी मेमरी आहे, एक तर हे लय फास्ट चालते, नाही तर लय स्लो चालते. आलं लक्षात? मला सगळं माहीत आहे माझ्याबद्दल. काही लोक माझ्यावाले उधार पैसे ठेवतात, काही जणांना पुस्तक घेतले माझ्यापासून, त्याचे पैसे ठेवले, अजून मला लक्षात आहे बाईवर पैसे आहे, तरी मी तरी मागत नाही. तिला काय वाटते विसरलं असं. अरे बाबा तुला दोष लागते ना, देऊन टाक, आहे का नाही? माय काही नाही होत, मला भेटत राहते, पण तुला दोष लागते ना. आता काही जणं पुस्तक दिले, ते म्हणे नंतर येसान म्हणे देऊन टाकीन त्यांना पैसे, देतो बापा देशील तर, नाही तर माया काही नुकसान नाही आहे. हे पाली भाषेतलं आपलं तुम्हाला वाटलं ते मागं दिले धम्मलिपी, ते आणले होते तेच पुस्तकं. तर हे कसं असते, तसंच घरामध्ये असते.
पत्नी जर कुशल कर्मानं भरलेली आहे, दारुडा पती आहे, तर मग तो जर चांगल्या पत्नीने बोलला त्याला दोष लागते. मग तो भोगून राहिला ना, दारू पिते, मग कुठेही पडते नालीत, येते भरून, भोगत राहते. किंवा मग एखादी पत्नी असते, गरीब असते बिचारा नवरा, आहे का नाही, कुणी नवराला गरीब राहते, कुठं पत्नी राहते कठोर, बसा इथं, तिथं बसते, उठते, हां बाबा, हां एवढं खा लागते काय, 2च घ्या, त्या 2 चपात्या देते, हे पण खाते, हे बनते मोठली, तो खाते बारीक, तर मग हिला दोष लागते. तर मग अशा प्रकारचे दोष आणि मग कमी जास्त कसं म्हणू त्याला, ते असते ना आपल्या ऑक्सिजन रूममध्ये, ते माणूस जेव्हा मरता हे असते ना, ते टॉंग 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 टॉ चालते, असे कर्म काम करते. शेअर मार्केटसारखे ऑक्सिजन लेवलसारखे कर्म काम करते आपले. कधी वाढते कर्म, कधी घटते, कधी वाढते, कधी घटते, कधी वाढते, कधी घटते, कुशल अकुशल, कुशल अकुशल, कुशल अशा प्रकारे कर्म वाढत असते. म्हणून जास्तीत जास्त कुशल कर्म वाढवावं लागते. चांगल्या माणसाला तुम्ही बोलले, इकडं दोष लागते. जर तुम्ही वाईट माणसाला बोलले असाल तर त्याचा दोष नाही लागत एवढा, कारण तो दुरुस्त करू राहिला, पण त्याला आपण दुरुस्त करू राहिलो, वाईट माणसाला बोलून दुरुस्त करू राहिलो. जर तुम्ही चांगल्या माणसाला काही बोलले किंवा त्याला आरोप लावला, जर तो चांगला आहे बा, व्यवस्थित आहे, तर त्याला आरोप लावला, इकडे दोष लागते. मग हा दुःखी होते, परेशान होते, दुःखामध्ये काही करू शकते. मग पहा तुम्ही, विविध प्रकारच्या घटना आपल्या कर्मानुसार घटत असतात. म्हणून मी काहून सांगतो, तर आता मी माईकवर सांगत असतो, सगळे आवाज होते, त्यानं तर आंघोळीनं ऐकायला पाहिजे. हे 3 महिने फार पवित्र महिने असतात. या 3 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे धम्म समजून घ्यावा लागत असतो, ते श्रवण करावं लागते, आपल्यामधल्या चुका दुरुस्त करावं लागते. म्हणजे आपलं जीवन हे किती अनमोल आहे बा, आणि आपलं जीवन आपण किती चांगलं बनवू शकतो, हे सुद्धा भगवंतांनी मार्ग सांगितलेला आहे. या भावचक्रामध्ये सुद्धा पवित्र माणसं या धम्मामध्ये निर्माण होतात. पवित्र माणसं म्हणा या धम्मामुळे निर्माण होतात. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे का ह्या सामान्य अवस्थेमध्ये सुद्धा माणूस अरहंत होऊ शकते, पण त्यांना तेवढं बलाचं प्राप्ती केली तर. शेवटी काय सांगितलं भगवान, कर्मच मेन आहे. कर्माच्या बलानंच मनुष्य श्रुतापन्न होते, कर्माच्याच बलानं मनुष्य सकुदागामी होते, अनागामी होते आणि अरहंत होते कर्मबलानं. पण ते कर्मबल लागण्यासाठी या सर्व बाबी समजून घ्यावं लागतात, त्याच्या मार्गी चालावं लागते हळूहळू, आणि मग त्या अवस्था त्या वेळेमध्ये मनुष्याला प्राप्त होत राहते. आणि ॲटोमॅटिक जे संकट येत राहतात ना, ते पुढे असे गळून पडतात, सगळे गळून पडतात. इतका माया बारीक असा याच्यावर मी अभ्यास करत राहतो. मी एवढा फिरतो वगैरे, काही जण मला अशा एवढं प्रवचन देतो ना मी, काही जण ऐकत असतील, काही जण मला टॉन्ट मारतात, पाहिजा ट्रकनं ॲक्सिडेंट होईल, असं होईल तसं होईल, हे टॉन्ट देतात मला. अबे बाबा, माझे कर्म एवढे हायफाल आहे, तू काही करायचा प्रयत्न कर, सगळे गळून पडतात ना. प्रयत्न जरी केला ना तरी सापडत नाही. म्हणून मी कुठला काही ॲड्रेस सांगत नसतो. का उद्या कुठं चालले मला नाही माहीत, पाहिजे उद्या कुठं जाईन तर. हे सतर्कता हे बाबासाहेबही ठेवत होते आणि भगवान बुद्धही ठेवत होते. त्यांना जिकडं त्यांचा प्रवास होऊन जाय तिकडे ते निघून जात होते. हे बल असते, त्या बलानं तुम्हाला जगा लागते, दूरदृष्टी ठेवावं लागते. जे माणसाचं बल प्राप्त होते त्याला तेवढा सावधसुद्धा राहावं लागते, कारण ह्या सगळ्या गोष्टी असतात. किंवा मग अकुशल कर्म असन तर ॲटोमॅटिक पुढं डुक्कर येऊन जाते, मग गाडी पुढं डुक्कर शेते देते त्याला पाडून. एखादं गाई शिवून जाते पुढं, एखादं बैल शिवेन, एखादी म्हैस शिवेन, काही ते जनावर येऊन जाते पुढं. मग दुर्घटना व्हायची असते तर कर्मानं होते सगळ्या गोष्टी आहे. तर ह्या एवढ्या बारीक गोष्टी आहेत का ह्या आपल्याला लवकर समजत नाही. आता मी त्या जंगलात फिरतो निरा, चांदूर रेल्वेच्या इकडलं, माझ्याजवळ अजून ना माझ्यासमोर डुक्कर आलं ना कोणतं जनावर आलंच नाही. गाडी आता मी आलो ना, आता माझी गाडी 60-80च्या स्पीडनं आलो मी, एवढा फास्ट आलो. मी भगवंताचं नाव घेतलं, झुर्र आलो हायवेनं, फुर स्पीडनं आलो. तर कर्मबल काम करते, जागृत अवस्था राहते. जेवढी जागृत अवस्था असन तेवढे तुमचे संकट गळून पडतात आणि त्या भगवंताच्या बलानं सर्व बरं होते. हा सगळा धम्म आपला निसर्गाशी जुळून आहे. निसर्गासोबत जेवढं निसर्गासोबत जुळून आहे तेवढं. बघा तुमच्या गावाला एवढा मोठा चांगला पूल बनला, नाही तर ही नदी माहिती आहे काय, अशा कित्येक गावातून गेलेली आहे, तिथं पूल नाही बनला अजून. इथे काही कर्म असेल ना, कुशल कर्माचं बल असेल ना, म्हणून एवढा महागाचा पूल बनला तुमच्या गावात. हे चांगल्या गोष्टी
आपोआप घडत असतात धम्माच्या बलानं. तुमचे कर्मबल आहे, कुशल कर्म आहे म्हणून तुम्हाला चांगला पूल बनला मस्त. नाही तर काही लोकांना अर्ज देऊन पडलेले आहेत, अजून पूल नाही बनला, वाटच हो राहिले का बनवा ना बा, लहान असताय, लय पाणी जाते इथून, त्रास होते. काही लोकांना गावाचे गाव सोडून दिले त्या पाण्याच्या धाकानं. ते असे पाणी पार करून दिले, दैना लागते अजूनही. तर हे असते, ते सगळं बलावर असते सगळा खेळ. तर म्हणून भगवंताचं बल हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून दुसऱ्यामध्ये म्हणतात जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. तिसरं, आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. बघा, आपली कशावरच मालकी नाही आहे, फक्त आपल्याला हे जे पैसा आहे हे फक्त चलन आहे आपल्या जीवनाला योग्य ठेवण्यासाठी, आपल्या जगण्याला योग्य बनवण्यासाठी. धम्माच्या मार्गाने त्याचा त्या व्यवस्थित असा उपयोग केला पाहिजे, त्याचं तसं नियोजन केलं पाहिजे. पण काही जण करत नाही. पैसा आला का काही जण दारूमध्ये उडवतात, काही जण मग नशामध्ये उडवतात. पैसा आला तर काही जण मग पार्ट्या करतात. तर पैसा आल्यावरही चांगलं जरी जात असतील त्यांना मग तो पैसा धम्माच्या मार्गानं नियोजन करावं लागते, धम्मावर खर्च करावं लागते, धम्म कार्यासाठी त्यांना कार्य करावं लागते. अशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलं तर त्यांना सगळं व्यवस्थित होत राहते. त्यानंतर म्हटलेलं आहे याच्यामध्ये, तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखे धडपडत आहे. तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह ह्या कंटिन्यू राहते माणसासोबत, कंटिन्यू राहते. याच्यावर फक्त नियंत्रण फक्त धम्म आहे. नियंत्रणाचं तराजू, इकडं तृष्णाचा, इकडं तृष्णा आहे, राग, द्वेष, लोभ, मोह, इकडं धम्म. तर धम्म तुम्हाला जास्तीत जास्त टाका लागते. म्हणजे धम्माचं पारडं हमेशा भारी असलं पाहिजे, म्हणजे तृष्णाकाने दबून राहिली पाहिजे. तृष्णा हलकी झाली पाहिजे, धम्म राहिला पाहिजे भारी, म्हणजे तृष्णाचा घातपात होणार नाही मग तृष्णेमुळं. अशा प्रकारे धम्माचं बन. धम्म जर कमी झाला, ऐकूनच नाही राहिला धम्म, तृष्णा वाढली, झालं पारडं भारी, मग ते हानी होते रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये, मोहामध्ये. ह्या सगळ्या बाबी आहे. म्हणून धम्माचं पारडं हमेशा भारी राहिलं पाहिजे. त्या बलानं सर्वांचं कल्याण होते, सर्वांचं मंगल होते. म्हणून आपण धम्मबलानं आपण सर्व आपलं कल्याण आणि मंगल कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.